पुनरुत्थान काळातील तिसरा सप्ताह, वर्ष पहिले. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून पृथ्वीवर हे मानवी जीवन जगत असताना कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही विपरीत आणि अनपेक्षित घटना घडतात. कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की ज्यामुळे आपली श्रद्धा, आपला विश्वास कसोटीला लागतो. आपली ईश्वरावरील श्रद्धा कमकुवत आणि डळमळीत होते. परमेश्वरापासून आपण दुरावतो. स्वतःच्या इच्छेप्रमाणे, मर्जीप्रमाणे घडत नाही म्हणून आपला अपेक्षा भंग होतो. आपण निरुत्साही आणि निराश होतो. अशा या परिस्थितीमध्ये, अशा या मनस्थितीमध्ये, अशा या वास्तवतेमध्ये कधी कधी आपल्या जीवनामध्ये अकस्मात अशी काही अद्भुत घटना घडते. जीवनामध्ये दैवी साक्षात्कार घडतो की पुन्हा एकदा आपण परमेश्वराकडे वळतो. जीवनात घडलेल्या त्या अद्भुत साक्षात्कारानं, त्या दैवी अनुभवानं विश्वासात आणि श्रद्धेत पुन्हा एकदा आपण वाढायला लागतो. आपणास आलेला तो दैवी अनुभव, त्याची साक्ष आपण दुसऱ्यांना देतो. दुसऱ्यांची श्रद्धा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. बंधू आणि भगिनींनो, प्रेषितांच्या बाबतीमध्ये असंच घडलं. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर प्रेषितानं कार्य केलं होतं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सुवार्ती कार्यासाठी हे प्रेषित वेगवेगळ्या गावोगावी फिरले होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातून घडत असलेली अद्भुत कृत्य आणि महत् कृत्ये ज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली होती, प्रत्यक्ष अनुभवलेली होती. मग त्या आंधळ्यांना दृष्टीदान असो किंवा कुष्ठरोग्याला बरं करणं असो, तोतऱ्या बहिऱ्यांना, मुक्यांना श्रवण शक्तीची देणगी असो, किंवा बेथाने येथील लाजरसला मरणातून उठवणं असो, लुळ्या पांगळ्यांना पायावरती उभा करणं असो, किंवा 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन 5,000 भोजन देऊन तृप्त केलेलं असो, सभास्थानामधील प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार वाढणं बोलणं असो, किंवा पापी जक्कई जकातदाराला जवळ करणं असो, भर समुद्रातील ते वादळ शांत करणं असो, किंवा त्या रक्तस्रावी स्त्रीला बरं करणं असो, या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय शक्ती आहे, त्याच्या मुखामधून बाहेर पडणाऱ्या त्या शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे, किती ताकद आहे, याचा प्रेषितानं फार जवळून अनुभव घेतलेला होता. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात अवतीभोवती हे प्रेषित होते, तोपर्यंत ते येशूला धरून होते. श्रद्धेत आणि विश्वासामध्ये ते वाढत होते. लोक समुदायाची प्रचंड गर्दी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती होते आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला सोडायलाच तयार नव्हते. परंतु ज्या पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्ताचा अंत झाला, प्रभू येशू ख्रिस्ताचे हाल हाल करून एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे क्रूसावरती खिळून त्याला ठार मारण्यात आलं, यामुळे प्रेषित घाबरले आणि प्रभू येशूचा अशा प्रकारे शेवट होईल अशी कल्पना देखील त्यांनी मुळीच केली नव्हती. जो जमाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत होता, तो जमाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात जाईल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात घोषणा देईल अशी कल्पना देखील प्रेषितांना कधी केली नव्हती. देवपुत्राच्या बाबतीमध्ये असं काही घडेल, असं काही होईल, हा विचारच त्यांच्या मनाला कधी स्पर्शून गेला नव्हता. घाबरलेल्या, भयभीत झालेले प्रेषित लपून बसले होते. आता सर्व काही संपुष्टात आलेलं आहे. इथं यरूशलेम मध्ये आता थांबून काही साध्य होणार नाही. विश्वासात कमजोर आणि कमकुवत झालेले, निराश आणि हताश अशा मनस्थितीमध्ये प्रभूचे 2 शिष्य आपल्या गावी परतत असताना आठवड्याच्या त्या पहिल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्या 2 शिष्यांना आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रकट झाला. परंतु त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताला त्या 2 शिष्याने ओळखले नाही. तारणाचा इतिहास प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना ऐकवला. पवित्र शास्त्राचा उलगडा प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्या समोर केला. देवपुत्राच्या बाबतीमध्ये जे जे काही घडणार होतं
त्याचा वृत्तांत पवित्र शास्त्राचा आधार घेऊन त्यांना सविस्तर सांगितला. प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता आणि ते दोन शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकत असताना प्रभू येशूच्या मुखामधून बाहेर पडणारे ते शब्द त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडत होते. आतल्या आत उकड्या येत होत्या. काहीतरी अद्भुत त्यांच्या अंतर्मनी घडत होतं. तरीही तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आहे हे त्यांना ओळखलं नाही. परंतु संध्याकाळच्या वेळेला दिवस उतरलेला असताना शिष्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या बरोबर राहून भोजन घेत असताना पुनरुत्थित जिवंत ख्रिस्ताचा अनुभव त्या दोघांना आला. पुनरुत्थित ख्रिस्ताचा तो अनुभव घेतल्यानंतर अविश्वासामुळे बंद झालेले त्यांचे डोळे त्या प्रभू स्पर्शानं विश्वासानं उघडले. त्या शिष्याने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखले. प्रभूवरील श्रद्धेत आणि विश्वासामध्ये ते मुळावले. आपण जे पाहिले, आपण जे अनुभवले त्याची साक्ष देण्यासाठी रातोरात ते यरुशलेमला माघारी गेले. आपल्याला आलेला अनुभव त्या 11 प्रेषितांसमोर आणि तेथं जमलेल्या लोकांसमोर त्यानं कथन केला. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, जेव्हा जेव्हा आपण पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होतो, आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी देखील हा एक अमाऊचा प्रवास असतो. या अमाऊच्या प्रवासामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपला सहप्रवासी बनतो. प्रभू वचनाद्वारे तो आपल्याशी बोलत असतो. तारणाचा इतिहास तो आपणास ऐकवत असतो. प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना, पवित्र शास्त्र वाचन होत असताना आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येते का? या प्रभू भोजनामध्ये, या पवित्र वेदीवरती प्रभू येशू ख्रिस्त पवित्र भाकरीच्या रूपामध्ये उपस्थित असतो. भाकर मोडताना या पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव आणि जाणीव आपल्याला होते का? हा ख्रिस्त अनुभव घेऊन या पवित्र मंदिरामधून बाहेर जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष ज्या कुटुंबामध्ये, ज्या समाजामध्ये आपण राहतो तिथं त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष आपण देतो का? प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, प्रेषितांच्या कृत्यामधून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये पुनरुत्थित ख्रिस्त स्पर्शाने झपाटलेला आणि बदललेला पेत्र शास्त्री, परुषी, यहुदी आणि आम इस्रायली जनतेसमोर अगदी निर्भीडपणे पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देतो. ज्याच्या हातून महत्कृत्ये घडताना आपण पाहिली, तो माणूस परमेश्वराकडून पाठवलेला होता, परंतु आपण त्याचा स्वीकार केला नाही. देवपुत्र म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. आपल्या पापी वृत्तीनं, आपल्या धर्मी प्रवृत्तीनं आपण त्याचा घात केला, त्याच्यावरती आघात केला. परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे, आपल्या सांगण्याप्रमाणे तो खरोखर उठला आहे. पेत्र आजच्या वाचनामध्ये दाविदाचा संदर्भ देऊन समस्त इस्रायली लोकांना सांगतो की त्या पवित्र माणसाला कुजण्याचा अनुभव आला नाही. अधोलोकात तो फार काळ राहिला नाही. तो स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे विराजमान झालेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये ज्याच्या विषयी नमूद करण्यात आलेला आहे, तो जगाचा तारणारा, तो जगाचा मुक्तीदाता असा विश्वास आता आम्ही ठेवलेला आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. निदान आता तरी सर्वांनी त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा आणि विश्वासानं त्याचा स्वीकार करावा. बंधूंनो आणि भगिनीनो, श्रद्धेपासून दुरावलेले, विश्वासामध्ये कमजोर आणि कमकुवत झालेल्या प्रेषितांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव आल्यावर ते पुन्हा प्रभूकडे वळले. ते प्रभूचे साक्षीदार बनले. याच प्रेषिताने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं पुनरुत्थित ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये त्यांना आलेले अनुभव, त्यांना घडलेले साक्षात्काराचे वृत्तांत पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेले आहेत. पुनरुत्थित ख्रिस्तावरील प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपला हा विश्वास त्या प्रेषितांच्या विश्वासावरती आधारलेला आहे, मुळावलेला आहे. ख्रिस्त सभेच्या आजवरच्या इतिहासामध्ये
कित्येक महात्म्याने स्वतःचं रक्त सांडून हा विश्वास, ही श्रद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आपल्या वडिलांनी अतिशय मेहनत करून, श्रम घेऊन या श्रद्धेचं जतन केलेलं आहे. या श्रद्धेची, विश्वासाची जोपासना केलेली आहे आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या या आधुनिक तंत्र यंत्राच्या युगामध्ये माझ्या बाप्तिस्म्याच्या वेळी मला लाभलेला आणि मिळालेला विश्वास, ही श्रद्धा, त्या श्रद्धेत आणि विश्वासामध्ये मी किती दृढ झालेला आहे. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक श्रद्धा मानण्यासाठी, माझ्या स्वतःच्या विश्वासाच्या बळकटीसाठी मी किती श्रम आणि मेहनत घेत आहे. पुनरुत्थित ख्रिस्तावरील माझ्या श्रद्धेची आणि विश्वासाची साक्ष मी दुसऱ्यांना द्यावी. मी प्रति ख्रिस्त बनावा म्हणून माझ्या परिणाम मी कोणते प्रयत्न करीत आहे. पुनरुत्थित ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये, माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतर्मनी मुळावलेला आणि स्थिरावलेला आहे का? माझं जीवन ख्रिस्तामध्ये मुळावलेलं आहे का? आणि ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये मुळावलेला आहे का? आमीन. माझ्या प्रवचनाची लिंक तुम्हाला नियमित मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक अल्फॉन्सो हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. नियमितपणे आपल्याला प्रवचने मिळतील. धन्यवाद.